आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल पहिले आपले आभार व्यक्त करतो। 13 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आदेशाप्रमाणे हे कार्यक्रम होणार आहेत आणि यामध्ये 13 तारखेपासून जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये जे विविध कार्यक्रमांचं आयोजन आहे त्या आयोजनामध्ये राष्ट्रपुरुष जे आहेत त्यांच्या पुतळ्याला वंदन करणं, 14 तारखेला ज्या दिवशी अखंड भारताचं विभाजन झालं आणि पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेला ज्या भारताच्या म्हणजे जे एकत्र भारताला त्यातल्या नागरिकांना जे दुःख झालं, त्याला ज्या पीडा झाल्या, त्याची जी विभाजन विभाषिका आहे त्याबाबत लोकांपर्यंत जागृती निर्माण करण्याचा एक कार्यक्रम आहे। तिरंगा रॅली आहे, ती तिरंगा रॅली प्रत्येक मंडळाची वेगळी आहे आणि या प्रत्येक मंडळाच्या रॅलीमध्ये खूप मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी होणार आहेत आणि 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे सगळीकडे जो आपण झेंडावंदनाचा कार्यक्रम करतो तो झेंडावंदनाचा कार्यक्रम होईल। हे करत असताना प्रत्येक मंडळामध्ये 1000 तिरंगे हे सर्व घरांमध्ये वाटले जातील, त्यांना त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण केली जाईल। आपल्या तिरंगाविषयी असणारा अभिमान, आपलं असणारं प्रेम हे त्यानिमित्ताने व्यक्त करणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्याच्यासाठी जनजागृती, राष्ट्रप्रेम याच्यासाठी हे जे आयोजन आहे या भव्य दिव्य कार्यक्रमाचं हे यासाठी भारतीय जनता पार्टीने केलं आहे। आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा कार्यक्रम आपण लोकांपर्यंत पोचवावा जेणेकरून या राष्ट्रप्रेमाच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने लोक उपस्थित राहतील। सर, काल ज्या पद्धतीने एक सामाजिक संस्थेने या तिरंगा रॅलीचं आयोजन केलं आहे, त्या पत्रकार परिषदेला मला पण बोलवलं होतं, मी तिथे होतो। त्यामुळे तिरंगाची रॅली जे काढतील त्यांचं स्वागत आहे ना। तिरंगा आपल्या सगळ्यांचा आहे, तिरंगा रॅली कोणीही काढली तरी त्याच्यातनं जे राष्ट्रप्रेम आहे हाच त्याच्या मागचा हेतू आहे। त्याच्यात कोणी सहभागी झालं तरी त्याच्यामध्ये आनंद वाटण्याचंच काय, त्याच्यामध्ये आनंदच आहे ना। पण आता तुमचे विविध मंडळाचे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, तुम्ही त्याच्यात सहभागी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाच्या हा काही फक्त इथे होणारा कार्यक्रम नाही, हा पूर्ण महाराष्ट्रात होणारा कार्यक्रम आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये होणारा कार्यक्रम आहे। हा काही फक्त कल्याण जिल्ह्यात कार्यक्रम आहे असा काही विषय नाही। त्याच्यामुळे तिरंगा रॅली अजून मला तर असं वाटतं की अनेकांनी तिरंगा रॅली काढली पाहिजे जेणेकरून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचलं पाहिजे। प्रत्येक युवकाच्या हातामध्ये तिरंगा दिसला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे। स्तरावरून काही तिरंगा त्याप्रमाणे काही आपल्या सगळ्यांना माहिती असावं म्हणून सूचित सांगतो। आमच्या कल्याण जिल्ह्यामध्ये असे टोटल 80 जिल्हे आहेत। जो कल्याण जिल्हा आहे त्यामध्ये 20 मंडळ आहेत। त्यामुळे प्रदेशावरनं प्रत्येक मंडळाला 1000 तिरंगा त्या अगोदर 13 ऑगस्टच्या दिवशी 20 मंडळामध्ये ज्या मंडळामध्ये मंडळाच्या पदाधिकारी अध्यक्षांनी जाऊन ते राष्ट्रपुरुषांचे पुतळे स्वच्छ, त्याचप्रमाणे 13 ऑगस्टला हा कार्यक्रम झाल्यानंतर 14 ऑगस्टला विभाजन विभीषिका आपला देश स्वतंत्र झाला, तर त्या अगोदर 14 ऑगस्टला पाकिस्तान झाला आणि त्या दिवशी विभाजन झालं। त्यामध्ये प्रत्येक मंडळामध्ये सर्व कार्यकर्त्यांना बसून त्यांना एक वक्ता आणून त्या वक्त्याने या विभाजनामुळे किती नुकसान झालं देशाचं हे समजून सांगायचं आहे। त्याचप्रमाणे 20 मंडळामध्ये प्रत्येक मंडळामध्ये कमीत कमी 1 किलोमीटर अशी रॅली काढायची आहे। ती आपल्याला थोडक्यात संजोजी परम यांनी दिलेली आहे। त्याच्यामध्ये तिरंगा हे सगळ्या तरुण मंडळींकडून घेण्यात येणाऱ्या ते असेल, हे सगळे विविध कार्यक्रम जिल्हा स्तरावरती होणार आहेत।